8 एप्रिलला मुंबई आणि त्यांच्या उपनगरांमध्ये ऑटो सेवा दिवसभर विस्कळीत होण्याची शक्यता आता समोर येते आहे. कारण 8 एप्रिलला मुंबईमध्ये ऑटो चालकांनी मोठं आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय. आरटीओ कार्यालयासमोर हा मोर्चा काढणार आहेत, ज्यामुळे खास करून उपनगरांमध्ये ऑटो सेवा दिवसभर विस्कळीत होण्याची शक्यता आता समोर येते आहे. राज्य सरकारच्या ड्रायव्हर वेलफेअर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी घेतल्या जाणारं 800 रुपयांची फी म्हणजेच 500 रुपये नोंदणी फी आणि 300 रुपये वार्षिक फी, ज्यामुळे चालकांना अनावश्यक आर्थिक त्रास सहन करावा लागतोय, हा ताण सहन करावा लागतोय आणि त्यामुळेच त्यांनी आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय. संघटनांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी फिटनेस सर्टिफिकेट किंवा वाहतूक संबंधित कागदपत्रे मंजूर होण्यासाठी ही जी फी आहे ती जबरदस्तीने घेतली जाते आणि त्यामुळे त्यांनी हे वसुलीचं काम म्हणून निषेध दर्शवलाय. मुंबई आणि उपनगरामध्ये दररोज प्रवाशांचं ऑटोवर बरेच प्रवासी अवलंबून असतात. स्कूलला जाण्यापासून ऑफिसला जाईपर्यंत, त्यासोबतच विविध कामांसाठी रिक्षा ही लागतेच. मात्र याच दरम्यान जर अशा प्रकारे आंदोलन झालं, जर ऑटो सेवाच बंद असतील तर प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होईल. त्यामुळे या आंदोलनामुळे सेवेमध्ये अडथळे येऊ शकतात. म्हणून नागरिकांनी पर्यायी वाहतुकीचा विचार करावा अशी सूचना देण्यात आली आहे. या आंदोलनानंतर काय पाऊल उचललं जातं, काय निर्णय घेतला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.